नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सर्व गणपती बाप्पाच्या कृपेने व्यवस्थित चाललेले असतात. अर्जुनच्या मनामध्ये सायलीविषयी अनेकच प्रेमाची भावना वाढत चाललेली असते, कारण वेळोवेळी अर्जुनला सायली प्रत्येक गोष्टीत समजावून सांगत असते आणि सायलीने सांगितलेले प्रत्येक वाक्य अर्जुनला खूप असे प्रकारे पटत असते. म्हणून तो चक्क हा सायलीच्या प्रेमात पडलेला असतो, कारण सायलीमध्ये खूप छान गुण असतात आणि अर्जुन त्या गुणावर आणि सायलीच्या सौंदर्यावर हा घायल झालेला असतो. अर्जुनच्या मनामध्ये पूर्णपणे ही सायली भरलेली असते आणि आज तर बघितले गणपती बाप्पाच्या कृपेने आणि पूर्णई आजीच्या नाटकामुळे रविराज काका हे चक्क आज सुभेदारांच्या घरी इतक्या वर्षातून आलेले असतात आणि सायलीला वाटत असते की हे दोन कुटुंब आपल्यामुळे वेगळे झालेले आहे आणि रविराज येथे चक्क सुभेदारांच्या घरी राहण्यासाठी आले हे अर्जुनला मात्र आवडलेले नसते. तेव्हा अर्जुन हा रागराग करत असतो. सायली इतक्या प्रेमाने अर्जुनला समजावते की हे दोन कुटुंब एकमेकांशी किती प्रेमाने बांधले गेलेले आहे आणि ते नाते कितीही रागाचे जरी असले पण शेवटी हे रक्ताचे नाते असते. त्यामुळे अर्जुन सर त्याचा प्रेमाने स्वीकार करायला शिका. तेव्हा सायली खूप छान प्रकारे अर्जुनला समजावते आणि त्यावरून अर्जुनच्या मनामध्ये सायली ही आणखीनच बसत चाललेली असते. रविराजला सुद्धा इकडे विचार येत असतो की सायली जवळ आल्यानंतर मला प्रतिमाचे गुण तिच्यामध्ये का वाटतात आणि प्रतिमाचा भास मला का होत असतो आणि सायली आपल्या मनातील चक्क कसे ओळखते आणि सायलीसुद्धा रविराजची एक मुलगी म्हणून खूप छान प्रकारे काळजी घेत असते. आपले मुलीचे कर्तव्य ती खूप छान प्रकारे पार पाडत असते. अर्जुन तिच्यावर कितीही रागवला की रविराज काकाच्या तू पुढे करू नको, सायली मात्र काही ऐकत नसते. सायलीने अर्जुनला दाखवून दिलेले असते की तुमच्या अगोदर आमच्यामध्ये एक छान असे वडील आणि मुलीचे नाते होते आणि आपले जे काही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले तेव्हापासून रविराज काका हे आपल्यावर नाराज आहे, पण लवकरच मी त्यांना आपल्या प्रेमाने जिंकून घेईन आणि त्यांची मुलगी मी आहे हे ते माझा मानाने स्वीकार करतील अशी सायलीला वाटत असते आणि परत हे दोन कुटुंब कसे एकत्र येतील असे तिला वाटत असते. आणि आज चक्क गणपती बाप्पांचा नैवेद्य सायलीने मनासारखा बनवलेला असतो आणि तो पण अगदी प्रतिमासारखा. आणि सायलीने बोलून दाखवले असते की सर्वांसमोर की गरम गरम पुरणाची सांजेची पोळी ही आणि प्रतिमा ही पुरणाची पोळीचा निवेद हा गणपती बाप्पाला करत असते आणि सर्वजण आश्चर्यचकित होतात की सायलीने न सांगता हा नैवेद्य कसा बनवला, कारण तिला कोणीही नैवेद्य बनवण्यासाठी सांगितला नव्हता आणि तिने आज प्रतिमासारखाच सेम नैवेद्य बनवला आणि तिचे बोलणेसुद्धा हे प्रतिमासारखेच का आले. सर्वांना वाटत असते की सायलीमध्ये प्रतिमाचे गुण का दिसतात. सर्वजण हे प्रत्येकच जण म्हणत असतो की सायलीमध्ये नक्की प्रतिमाचे गुण का दिसतात. पूर्णाई आजी सुद्धा विचारात पडते की सायली, मी तुला तर नैवेद्य बनवण्यासाठी सांगितला नव्हता, मग हा नैवेद्य तुला कोणी बनवण्यासाठी सांगितला होता. कल्पना सुद्धा म्हणते की मी सायलीला नैवेद्याबद्दल काहीच बोलले नव्हते, घरात पाहुणे असल्यामुळे मी किचनमध्ये सुद्धा गेले नाही, पण सायलीने आज चक्क सर्वांना आश्चर्यचकित केलेले असते. त्यानंतर अस्मिता सुद्धा प्रियाला म्हणत असते की काय गे प्रिया, तू तर तन्वी असून प्रतिमा आत्याचे एक सुद्धा गुण तुझ्यामध्ये का दिसत नाही. तर प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया विचारातच पडलेली असते की आता 9 दिवस आपण या घरामध्ये राहणार आणि ही तन्वी म्हणजे जी प्रतिमाची मुलगी आहे प्रत्येक गुणाने ती रविराजचे मन नक्की जिंकून घेणार. त्यामुळे आता हिला काहीतरी धडा शिकावेच लागेल. म्हणून अस्मिता आणि प्रिया मात्र एक प्लॅन करत असतात आणि गणपती बाप्पांच्या या कार्यक्रमात काहीतरी त्या विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना सायलीला या घरातून बाहेर काढायचे असते आणि पूर्णाई आजीच्या मनातून सुद्धा पूर्णपणे उतरवायचे असते. म्हणून त्यांनी एक अघटित प्लॅन केलेला असतो. रविराजला सुद्धा वाटत असते की ही सायली आहे ना तीच आपली तन्वी वाटते, कारण सर्वजण विचारात पडलेले असते की आपली तन्वी ही नक्की सायलीच असणार. तेव्हा प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रियाला वाटत असते की आता आपले खोटे प्रिया जब तन्वी बनून आपण या घरामध्ये राहतो, आता हे सत्य नक्की लवकरच या सायलीच्या गुणामुळे सर्वांसमोर येईल याची तिला भीती वाटत असते. म्हणून तिने साक्षी आणि महिपत यांच्यासोबत एक प्लॅन केलेला असतो.
असतो आणि त्या प्लॅननुसार तिने सायलीला मारण्याची सुपारी दिलेली असते। साक्षी आणि महिपत यांना सुद्धा सायलीचा काटा काढायचा असतो, कारण सायलीचा काटा काढल्यानंतर अर्जुन हा मधुभाऊंची सुटका करणार नाही आणि आश्रमावर आपला कब्जा करता येईल असे प्रत्येकाला वाटत असते। म्हणून प्रियाने एका गुंडांना सुपारी दिलेली असते आणि सुपारी दिल्यानंतर प्रियाने रविराज आणि सायलीचे बोलणे सुद्धा ऐकलेले असते। तेव्हा प्रियाच्या मनात भीती वाटते की आता सायली नेमकं माझा हक्क घेईल आणि रविराजला मी पूर्णपणे गुंडाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। त्याची प्रॉपर्टीवर सुद्धा आता मी लवकरच कब्जा करणार एक मुलगी म्हणून, पण सायली माझ्या मध्ये नक्की येईल आणि अर्जुनला सुद्धा सायली गेल्यानंतर मला मिळवता येईल, म्हणजे दोन्ही घरावर माझा पूर्णपणे हक्क राहील असे प्रियाला वाटत असते। म्हणून प्रिया त्या गुंडांना सुपारी देते। तेव्हा गणपती बाप्पाचे 9 दिवस पार पडल्यानंतर सर्वजण हे मस्त असे मिरवणुकीसाठी निघलेले असतात आणि मिरवणुकीमध्ये प्रियाने त्या गुंडांना बोलवले असते आणि सायलीचा फोटो दाखवून त्या गुंडांना मारण्याची सायलीला सुपारी दिलेली असते। तेव्हा मात्र घरातील सर्वजण मिरवणुकीमध्ये खूप छान प्रकारे डान्स करत असतात आणि सर्वजण ढोल ताशांच्या तालावर असे मग्न होऊन गेलेले असतात। तेव्हा ते गुंड तेथे येतात आणि सायली ही अर्जुनकडे तिचे पूर्णपणे लक्ष असते। अर्जुनला ती आवाज देत असते, अहो अहो। अर्जुनचे मात्र लक्ष नसते। अर्जुनच्या हातामध्ये आपला गणपती असतो आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी मस्त असे ढोल ताशावर सर्वजण मग्न झालेले असतात। तेव्हा मात्र ते गुंड येतात आणि गुंड लगेच सायलीच्या पोटावर वार करतात। कुणाचे सायलीकडे लक्ष नसते आणि तो गुंड दुसरा वार सायलीच्या पोटावर करणार तोच अर्जुन तेथे येतो आणि आपल्या हाताने तो सुरा तो झेलतो। अर्जुनच्या हाताला सुद्धा जखम झालेली असते आणि ती जखम त्यातून जे रक्त बाहेर येत असते ते अगदी सायलीच्या कपाळावर पडते, म्हणजे अर्जुनने आज चक्क सर्व मिरवणुकीत आपल्या रक्ताने सायलीची मांग भरलेली असते आणि सायलीला खरे प्रेम आहे हे पटवून दिलेले असते। तेव्हा तो गुंड तिथून पळण्याचा प्रयत्न करतो। अर्जुन त्या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र सायलीची ती अवस्था बघून अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरलेली असते। अर्जुनला काय करावे काहीच समजत नाही। तेव्हा तो सायलीला उचलून घेतो आणि मिस सायली प्लीज उठा आणि मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही, कारण माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे। म्हणून आज चक्क अर्जुनने सर्वांसमोर सायलीला प्रेमाचे प्रपोज केलेले असते आणि आपले प्रेम व्यक्त करून दाखवलेले असते। तेव्हा मात्र सायली ही काही अर्जुनला सोडून जायला तयार नसते आणि हे सर्व कारस्थान हे प्रियाने केले आहे हे शेवटी सायलीने अर्जुनला दाखवून दिलेले असते। आणि जेव्हा प्रियाचे सत्य अर्जुन समोर येणार असते तेव्हा मात्र अर्जुन हा काही प्रियाला एकही कोणताही मागे पुढे न बघता प्रियाला पोलिसांच्या स्वाधीन तो करणार असतो आणि सर्व पुरावे हे गोळा करून प्रियाला त्याने सायलीला मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांच्या ताब्यात दिलेले असते। तेव्हा मात्र प्रियाचे सर्व सत्य हे सर्वांसमोर येणारच असते आणि जेव्हा प्रिया हे ऐकत असते की रविराज आणि सायली हे एकमेकांच्या सत्याबद्दल बोलत असतात, ते सुद्धा सत्य प्रियाला समजलेले असते। म्हणून सायलीला मारण्याचा प्रियाचा हा मोठा प्लॅन अर्जुनने सक्सेसफुल नव्हता करून दाखवला, कारण प्रियाला जेलची हवा खाण्यासाठी अर्जुनने लवकरच सर्व तयारी आणि पुरावे गोळा केलेले असतात। तेव्हा मात्र सायली ही बरी होणार असते आणि अर्जुनच्या आणि सायलीच्या प्रेमाचे एकमेकांना प्रपोज केलेले असते। मात्र प्रियाच्या हातामध्ये जे अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सबद्दल माहिती होणार असते, मात्र प्रियाची हकालपट्टी लवकरच जेलमध्ये होणार असते आणि या सर्वावर सायलीला विजय मिळालेला असतो आणि सायली हीच आपली तन्वी आहे हे शेवटी सत्य सर्वांसमोर येणारच असते। तेव्हा आता प्रियाची ही पोलिसांच्या ताब्यात रवानगी करून अर्जुन तिला जेलमध्ये कसा पाठवतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।